नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आकाशने सगळ्या मुलांना तिथे घरी आता रानमेवाची पार्टी करण्यासाठी आणलेलं असतं. तेव्हा त्या मुलांना भेटून भूमीला खूप छान वाटतं. भूमी म्हणते, आकाश, अरे सगळ्यांबरोबर माझी ओळख तरी करून दे, मला सगळ्यांची नावं कळायला नको का? तेव्हा आकाश म्हणतो, मुलांनो, एक एक करून भूमिताईला सगळ्यांनी नावं सांगा बरं. तेव्हा इथे आता एक एक करून सगळ्या मुलांची नावं भूमीला कळलेली असतात. तेव्हा इथे भूमी सगळ्यांना भेटून आनंदी होते. तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्माईल आलेलं असतं आणि तिला इतकं खुश आनंदी बघून आकाशच्या चेहऱ्यावरती सुद्धा इथे आता स्माईल आलेली असते आणि त्याने हे सगळं भूमीच्या आनंदासाठी, तिच्या चेहऱ्यावरच्या हसूसाठीच केलेलं असतं. तेव्हा इथे आता ती मुलगी म्हणत असते की आकाशदादाने तर तुझं खूप कौतुक केलं आहे, तू आमच्याबरोबर इथे रानमेवाची पार्टी करणार आहेस ना, चल मग पार्टी करूया. तेव्हा भूमी म्हणते, हो चला चला, सगळी तयारी करण्यात आली आहे, तुम्ही फक्त आता चला. तेव्हा इथे आता मुलगी सुहानी भूमीचा हात पकडते आणि म्हणत असते, भूमीताई, मी तुला काय म्हणून हाक मारू? तेव्हा भूमी म्हणते, तुला जे म्हणायचं आहे ते म्हण, ताई म्हण, दीदी म्हण, मावशी म्हण, तुला जे काही म्हणायचं आहे ना ते म्हण. तेव्हा इथे उंबऱ्यामध्ये जात असताना सुहानीला आता ठेच लागते. तेव्हा ती आई गं असं म्हणते. तेव्हा इकडे भूमी येते आणि तिला काळजीनेच विचारते की बाळा, तुला लागलं का? अगं पिल्लू, असं ती म्हणणार तेवढ्यातच इथे ती स्वतःला सावरते. तेव्हा इकडे भूमी आता त्या मुलीजवळ खूपच जास्त प्रेमाने वागत असते, म्हणजे सगळ्याच, पण ती मुलगी तिला जास्तच इथे जवळची वाटते. त्यानंतर भूमीने आता सगळ्यांना वेलकम ड्रिंक दिलेलं असतं. सगळ्यांना ती आता इथे सरबत प्यायला देते, कारण उन्हाळा असल्यामुळे सगळ्यांना सरबत दिलेलं असतं. तेव्हा इथे त्या मुलाला सरबत दिल्यानंतर तो म्हणतो की ताई, पण आम्हाला इथे कशाला बोलवलं आहे? रानमेव्याची पार्टी करायला बोलवलं आहे ना, मग सरबत कशाला? तेव्हा ती मुलगी म्हणते, अरे असं काय करतो आहेस? आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कसं आधी वेलकम ड्रिंक देतात, मग तसं आता सरबत दिलं आहे, हो की नाही ताई? तेव्हा इकडे सगळे लगेच म्हणतात, हो हो, अगदी बरोबर. तेव्हा इकडे मानसी म्हणते, आका जिजू, तुमचे हे फ्रेंड आहेत ना, खूपच जास्त हुशार आहेत सगळे. तेव्हा इकडे आता एक मुलगा विचारतो की ही कोण आहे? तेव्हा मनू म्हणते, मी भूमीताईची बहीण आहे. तेव्हा इकडे आता लगेच दुसरा मुलगा म्हणतो, अच्छा, म्हणजे आमची मावशी. तेव्हा मनू म्हणते, हो, खूपच हुशार आहेत ही मुलं. बरं ठीक आहे, आता तुम्ही सगळेजण एन्जॉय करा. तेव्हा इथे सगळे म्हणतात, काय करूया? अंताक्षरी खेळूया का, की आपण इथे पकडापकडी खेळूया? तेव्हा मनू म्हणते, तुम्ही एन्जॉय करा ताई, तू सुद्धा थांब इथे, मी सगळी बाकीची तयारी करते, तू एन्जॉय कर. तेव्हा भूमी म्हणते, मनू तू पण लवकर ये, म्हणजे अजून मज्जा येईल. तेव्हा मनू म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही सुरुवात तर करा. तेव्हा भूमी म्हणते, सांगा मग आता काय खेळायचं? तेव्हा मुलं म्हणत असतात की ताई, आपण एक काम करूया, इथे आता आईचं पत्र हरवलं खेळूया का? तेव्हा इथे सगळेजण वेगवेगळ्या खेळांची नावं घेत असतात. तेवढ्यातच इथे भूमी म्हणत असते, अरे एकतर सांगा. तेव्हा आकाश म्हणत असतो, आपण ल्युडो खेळायचं का? ल्युडो, नाहीतर ल्युडो नाही तर आपण एक काम करूया, इथे आता आईचं पत्रच आपण खेळूया, की इथे अंताक्षरी खेळायची? अशी वेगवेगळे खेळाची नावं आता आकाश घेत असताना भूमी म्हणत असते, आकाश, अरे तू लहान आहेस का? या लहान मुलांपेक्षा तुझाच आवाज जास्त आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, इथे मी लहान नाही आहे, सगळ्यात लहान तर तू आहेस, बरोबर की नाही? तेव्हा सगळेजण तिला आता हसायला लागतात. तर इथे आईचं पत्र हरवलं हे खेळण्यासाठी सगळेजण आता राऊंड करून बसलेले असतात. तेव्हा भूमीकडे आधी असतं. भूमी एका मुलाच्या पाठी तो कापड टाकते, त्याच्यानंतर तो तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावतो आणि मग भूमी त्या ठिकाणी जाऊन बसते. जे काही इथे खेळाचे रूल आहेत ते आता सगळेजण फॉलो करत असतात, खेळत असतात. तेव्हा इथे भूमीला एवढा आनंदी बघून आकाशला तर खूपच जास्त इथे आनंद झालेला असतो आणि आकाशने हा सगळा प्लॅन जो केलेला असतो की लहान मुलांबरोबर रानमेव्याची पार्टी, हे सगळं भूमीसाठीच केलेलं असतं. कारण काही दिवस भूमी खूपच जास्त डिस्टर्ब असते, कारण ज्या पद्धतीने अमोली भूमीला ट्रीट करत असते बाळासाठी, म्हणजे भूमी बाळाला घ्यायला जाईल, त्याला माया देईल आईची, त्याच्यामुळे इथे अमोली प्रत्येक वेळेला भूमीला घालून पाडून बोलत असते, तिचा अपमान करत असते आणि ज्या पद्धतीने तिला ट्रीट करत असते ही गोष्ट आकाशला अजिबात आवडत नसते. आणि त्यामुळे इथे आता भूमीने जरा क्षितिजाचा विचार करणं बंद करावं आणि बाकीची ही मुलं आहेत त्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर त्यांच्या आनंदामध्ये आपण सुद्धा आनंदी होऊ शकतो, त्यांना आपण आनंद देऊ शकतो, हे भूमीला कळावं, यासाठी हा प्लॅन आकाशने केलेला असतो.
त्यानंतर पकडापकडी खेळत असतात, आंधळी कोशिंबीर खेळत असतात. इथे आता त्या मुलाचे डोळे बंद केलेले असतात आणि तो इथे सगळ्यांना पकडत असतो. तेव्हा ती मुलगी सुहानी आता धावत असताना पौर्णिमाला तिचा धक्का लागतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय ग ए, तुला बघून धावता येत नाही का? मला धक्का लागला ना तुझ्या तर आता. आणि तिच्यावरती ती हात उगाडणार. तेवढ्यातच आकाश म्हणतो, पौर्णिमा. तेव्हा भूमी म्हणते, पौर्णिमा, हे काय करत होतीस तू आता? एका लहान मुलीवरती हात उगारणार होतीस तू? लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, अरे वा, मग त्या लहान मुलीला जरा बघून धावायला सांग ना. म्हणजे मला धक्का लागला, मला लागलं, त्याचं तुला काहीच नाही. या मुलीला मी जरा काय बोलले तर एवढा राग आला का तुला? तेव्हा इकडे भूमी म्हणते, कुठे लागलं ग तुला? कुठे रक्त आलं? कुठे तुझं हाड मोडलं? सांग बरं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ग हो, तू तर त्याचीच वाट बघतेस ना. तसं काही झालं असतं तर मात्र तुझं पोटच भरलं असतं. मला माहिती आहे ना तू कशी आहेस ते. तेव्हा भूमी म्हणते, पौर्णिमा, अगं शांत हो जरा. कुठली गोष्ट कुठे घेऊन जातेस? लहान मुलं आपल्याकडे आलेत, खेळायला आलेत, तर तू लगेच आलीस का इथे मिठाचा खडा टाकायला? हे बघ, तुला जर खेळायचं नसेल ना तर नको थांबू इथे. जा पण तू इथून. इथे उगाच मुलांसमोर वाटेल तसं काही बोलू नकोस. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, पण कशाला या मुलांना इथे एवढं बोलावलंय कशाला गं? तेव्हा मनू म्हणते, आम्ही सगळेजण या लहान मुलांबरोबर रानमेव्यांची पार्टी करतोय म्हणून बोलवलंय त्यांना. कळलं तुला? तुझं जर झालं असेल आणि तुला इथे थांबायची इच्छा नसेल ना तर तू गेलीस तरी चालेल. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो जाते ना, जाते, पण या लहान मुलांना भूमीचं खरं रंग दाखवते. ती खरी कशी आहे ते सांगते. हो की नाही? तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, बिच्चारी भूमी, स्वतःचं बाळ नाही आहे म्हणून इथे दुसऱ्यांच्या मुलांबरोबर खेळते, दुसऱ्यांच्या मुलांबरोबर मन रमवते. हो की नाही? बरोबर की नाही? स्वतःचं तर बाळ नाहीच आहे ना. मुलांना ऐकताय ना? या भूमीने स्वतःच्या बाळाला पण नाही सोडलं, त्यालासुद्धा जन्माला आल्या खाऊन टाकलं. कळतंय का तुम्हाला? तेव्हा हिच्यापासून जरा सावधच राहा. हिच्यापासून तुम्ही लांब राहा, नाहीतर तुम्हालासुद्धा काय करेल ना काही सांगता येत नाही. तेव्हा इथे पौर्णिमा मुद्दामून मुलांच्या मनामध्ये भूमीबद्दल भीती टाकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो की, पौर्णिमा गप्प बसा, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. आणि भूमीबद्दल असं वाईट साईड बोलायची हिंमत कशी झाली ग तुझी? मुलांसमोर माझा अंत बघू नकोस हा, नाहीतर मी सुद्धा शांत बसणार नाही. निघून जा इथून, जा बरं आतमध्ये. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हो हो, मी जाणारच आहे. मला सुद्धा इथे तुमच्यामध्ये थांबण्यामध्ये, तुमच्या या रान पार्टीमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कळलं का? पण मुलांनो, तुम्ही सावध राहा, तुम्ही हिच्यापासून लांब राहा. कारण ही आहे ना, ही कुणाचीच नाही आहे. हिला कुणीही आनंदात असेल ना तर बघवत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जीव वाचवा आणि इथून निघून जा. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, पौर्णिमा, कळत नाही का गं तुला? वाटेल तसं काहीही बोलतेस, तोंडाला येईल ते. अगं, दुःख तुझ्याही वाट्याला आलंय ना, आमच्या तर वाट्याला आलेच दुःख, पण तरीसुद्धा आम्ही सावरण्याचं काम करतोय ना. पण तू काय करतेस गं? तुझ्या वाट्याला दुःख आलंय. असं म्हणतात की दुःखात माणूस मऊ होतो, पण तुझं तसं काहीच होत नाही आहे गं. दुःखामध्ये तू अजूनच इथे क्रूर होत चाललीस, अजूनच इथे रागीट होत चाललीस. अगं, सावर स्वतःला आणि जरा नीट वागण्याचा प्रयत्न कर. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, माझं अशा वागण्यामागे नक्की काय करणार आहे ना, हे तुला पण बरोबर माहिती आहे. ते कारण आता या लहान मुलांच्या समोर बोलायला लावू नकोस, कळलं ना? शांत बस आणि मलासुद्धा शांत राहू दे. तेव्हा आकाश म्हणतो, बास झालं तुझं आता. तुझं जर बोलून झालं असेल ना तर इथून निघून जा. तू इथे थांबायची गरज नाही आहे, कारण तुला आहे ना दुसऱ्यांचा आनंद कधी बघवतच नाही. जा बरं इथून, अजिबात थांबू नकोस. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता पौर्णिमा भूमीला वाटेल तसं बोलते. नको नको ते मुलांसमोर वाईट साईड तिला बोलते. तेव्हा भूमीला वाईटच वाटतं. तेव्हा इकडे पौर्णिमा उगाचच भूमीकडे अजूनच रागाने बघत असते. म्हणजे तिचं मन दुखावून इथे आता पौर्णिमाला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा इथे पौर्णिमा आता उगाचच तिला त्रास होईल असं बोलते, तिच्या बाळाबद्दल बोलते, तुम्हालासुद्धा ती खाऊन टाकेल असं बोलते. त्यामुळे इथे भूमीला आता इतकं वाईट वाटलेलं असतं की तिचे हातपाय आता गळून गेलेले असतात. भूमी पूर्णपणे खचून गेलेली असते. तिच्या वाट्याला आधीच एवढं मोठं दुःख आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये इथे आता बहीण म्हणून पौर्णिमा हिने तिला समजून घ्यायला हवं, तर ती तिला समजून न घेता तिचं दुःख कसं अजून वाढेल, कसा तिला त्रास होईल, कशी ती एकटी पडेल, कशी ती खचून जाईल याचा विचार करत असते. आणि त्यामुळे इथे तिच्या बोलण्यामुळे भूमी खचून तर गेलेली असते. ती एकटीच जाते आणि सोफ्यावरती बसते. तेव्हा इकडे आकाशला कळतं की भूमीला फार वाईट वाटले. आकाश तिच्याबरोबर बोलायला येणार
तेवढ्यातच सुहानी आता तिच्याबरोबर बोलायला आलेली असते. सुहानी म्हणते, भूमिताई, ही ताई आता तुला काय बोलली ते आम्हाला नाही कळलं, पण एवढं मात्र कळलं की ती तुला खूपच जास्त वाईट साईड बोलली ना. पण तू खरंच ना खूप चांगली आहेस, तिच्या बोलण्यासारखी नाही आहेस तू. आम्हाला माहिती आहे ना भूमिताई खूप चांगली आहे, खूप गोड आहेस तू. आकाशदादा, तू भूमिताईचं कौतुक केलं होतंस ना, पण तू तिचं जेवढं कौतुक केलं होतंस ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त भूमिताई गोड आहे, खूप चांगली आहे. तू आमचे खूप लाड केलेस ना, आम्हाला जीव लावलास, आमच्यावरती प्रेम केलंस, आम्हाला खूप सारं खायला दिलंस, वेलकम ड्रिंक पण दिलंस ना. तू खूप चांगली आहेस, त्याच्यामुळे तू वाईट आहेस असं कोणी बोलूच शकत नाही. डोळे पुस बरं, डोळे पुस आणि आता स्माईल करून दाखव, हसून दाखव आम्हाला, हो की नाही. तेव्हा सगळेजण म्हणतात, हो अगदी बरोबर भूमिताई, तू खूप चांगली आहेस, तू आता आम्हाला हसून दाखव बरं. तेव्हा इथे भूमी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. पहिल्यांदा इथे आता भूमीचा राग तर नेहमी आकाशच काढत असतो, कधीतरी मनू काढत असते, पण पहिल्यांदा असं घडलेलं असतं की इथे लहान मुलांनी भूमीचा राग काढलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तिला चांगलं सुहानीने शब्द आता गोड गोड बोलून गप्प गेलेलं असतं. तेव्हा सगळी लहान मुलं येतात आणि इथे आता भूमी खूप चांगली आहे, गोड आहे, म्हणून तिला येऊन मिठी मारतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की अरे वा वा, खूपच छान, तुम्ही सगळेजण तसेच उभे राहा, मी भूमीबरोबर तुमच्या सगळ्यांचा छान असा फोटो काढतो. तेव्हा इथे आकाश आपल्या मोबाईलमध्ये भूमी आणि त्या लहान मुलांचे खूप सारे फोटोज काढतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की अरे वा, किती छान फोटो झाले तर, खूपच छान, तुम्ही सगळेजण किती छान दिसताय बघा बरं. तेव्हा इथे आकाश आता भूमीबरोबर त्या लहान मुलांचे हवे तेवढे फोटो वगैरे काढत असतो. तेव्हा भूमी म्हणते, चला आता सगळ्यांनी अशी कैरी हातामध्ये घ्या बरं, कैरी हातामध्ये घ्या आणि 1 2 3 बोलल्यावर सगळ्यांनी पटकन तोंडात टाका, ठीक आहे ना. तेव्हा इथे आता भूमी सगळ्यांना कैरी हातात घ्यायला सांगते आणि 1 2 3 असं बोलल्यानंतर सगळेजण पटकन आता तोंडामध्ये कैरी घालतात. कैरी खूपच जास्त आंबट असते, त्याच्यामुळे सगळ्यांची तोंडं इथे आंबट झालेली असतात. पण आता रानमेवा म्हटल्यानंतर आता आंबट तर इथे वस्तू असणारच ना. आंबा, बोरं, चिंचा, हे सगळं जरा आंबटच असतं. त्यामुळे इथे भूमी म्हणत असते, आकाश, या सगळ्यांना तू इथे बोलावलंस ना, खरंच मला खूप छान वाटतंय, या सगळ्यांना भेटून मला खरंच खूप आनंद झाला. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, अगं या सगळ्यांना इथे रानमेव्याच्या पार्टीसाठी बोलवण्याचा हेतू माझा साध्य झाला, कारण मी इथे या लोकांना बोलवलेलंच याच्यासाठी, कारण तुझ्या चेहऱ्यावरती मला आनंद बघायचा होता, हसू आणायचं होतं, आणि म्हणूनच मी तुला इथे बोलावलं आणि ह्या लहान मुलांनासुद्धा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, तुझ्या चेहऱ्यावरती हे हसू आणण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो, तुला माहिती आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, हो मला माहिती आहे. त्यानंतरला भूमी म्हणत असते, पण खरंच या सगळ्यांना भेटून मला फार छान वाटतंय. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी कसं आहे ना, मला तुला एक गोष्ट सांगायची होती की अगं, म्हणजे आपण इतक्या सगळ्या मुलांना प्रेम दिलं, तू आहे ना कुठल्या एका मुलावरती प्रेम करण्यामध्ये मर्यादित नाही आहे तुझी माया, तुझं प्रेम. तू खूप मुलांवरती प्रेम करू शकतेस, खूप मुलांना तू जीव लावू शकते, त्यांचे लाड करू शकतेस. तुझं हे प्रेम, तुझ्या प्रेमाचा साठा इतका मोठा आहे ना की तू कितीतरी मुलांवरती प्रेम केलंस ना तरीसुद्धा संपणारच नाही आहे, कळलं ना. कुठल्या तरी एकाच मुलावरती तू इथे आता प्रेम करण्यापेक्षा कितीतरी मुलांवरती प्रेम केलंस तर ह्या लहान मुलांनासुद्धा तुझी माया मिळेल ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो भूमीलासुद्धा हे सगळं आकाशचं म्हणणं पडत असतं. तेव्हा इथे रागिनी आता रूममध्ये आलेली असते. रागिनी म्हणत असते, कुठे कुठे गेलाय, कुठे हा यशपाल, सकाळपासून फोन करते त्याला, पण माझा फोनच उचलत नाही आहे, मेसेजेसला रिप्लाय देत नाही आहे, कुठे गेला तरी कुठे आहे तो. तेव्हा इकडे आता रागिनी यशपालला सारखा सारखा फोन करत असते, पण यशपाल काही फोन उचलत नसतो. तेव्हा रागिनी म्हणत असते की मी आहे ना अशी गॅसवरती असते, म्हणजे मलाच कळत नाही की माझ्याबरोबर नक्की काय चाललं आहे ते. उठून बघावं तर यशपाल गायब, उठून बघावं तर यशपाल गायब, कुठे जातो ना हा यशपाल काय माहिती. तेव्हा इकडे आता रागिनीला मेसेज आलेला असतो त्या नर्सचा. तेव्हा रागिनी म्हणत असते की ही नर्स पण ना 2 दिवसाची मुदत संपले हे सांगायला मला तिने मेसेज केला आहे, टवळी कुठली. तेव्हा इकडे रागिनी आता प्लॅन करते. रागिनीच्या डोक्यामध्ये एक विचार आलेला असतो की आता हिला पैसे कुठून देऊ, एवढी रक्कम आता मी कुठून आणू. असा ते विचार करत असताना रागिनीला आठवतं की त्या यशपालला मी एवढे पैसे दिलेत, 20 लाख रुपये, त्यातले थोडे पैसे मी माझेच पैसे मागते तर तो देत नाही आहे मला, अतिशहाणपणा करतोय, आगाऊ कुठला.
तेव्हा इकडे रागिनी आता बाळ्याला फोन करते आणि म्हणत असते की तुझ्याकडे एक काम आहे. तेव्हा बाळ्या म्हणत असतो की मॅडम, अहो मी गावाला चाललो आहे, पण मी एक काम करतो, माझ्या विश्वासातला माणूस तुम्हाला जाताना देऊन जातो. तुम्ही त्याला कुठलेही काम सांगा, तो तुमचं काम 100% करणार. तेव्हा रागिनी म्हणते नक्की ना रे बाबा. तेव्हा बाळ्या म्हणतो हो नक्की, तुम्ही काळजीच करू नका, फक्त काय करायचं आहे ते सांगा. तेव्हा रागिनी म्हणते हे बघ, तो यशपाल आहे ना, यशपाल, त्याचा काटा काढायचा आहे तुम्हाला, त्याला संपवायचं आहे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे मॅडम, काम झालं म्हणून समजा. तेव्हा रागिनी म्हणते ए बाबा ऐक ना, ऐक मी काय बोलते ते पूर्ण ऐक. हे बघ, तो यशपाल आहे ना, त्याचं काम करायचं आहे, पण आधी मी त्याला 20 लाख रुपये दिलेत. त्याने ते पैसे कुठे लपून ठेवलेत ना, ही जागा आधी शोधून काढा. ते पैसे कुठे ठेवलेत कुठे नाही ठेवलेत हे सगळं त्याला विचारा आणि मगच त्याचा काटा काढा. कळलं का तुम्हाला? कारण का ते पैसे मिळणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे, असं आता रागिनी म्हणते. त्यानंतर इथे यशपाल खूपच जास्त दारू प्यालेला असतो आणि तो रिक्षावाल्याला म्हणत असतो की चल, मला आकाश महाजन यांच्या घरी घेऊन चल, कळलं ना. तेव्हा इकडे रिक्षावाले म्हणत असतात की हे बघा, मी आता रिक्षा घेऊन तिकडे येणार नाही, दारू प्यालेल्या माणसाला मी रिक्षामध्ये बसवत नाही. तेव्हा यशपाल म्हणतो का, दारू प्यालेल्या माणसाला तू का रिक्षात बसवत नाही? अरे बाबा, मी जरी दारू प्यालोय तरी माझी पैशांची प्यालो ना रे बाबा, आणि मागे मी फक्त शांतपणे बसणार आहे. पुढे तू रिक्षा चालव, मी काय तुला डिस्टर्ब करणार नाही, कळलं ना. तेव्हा इकडे आता रिक्षावाले दादा तोंडावरती हात घेतात, कारण यशपालच्या तोंडाचा दारूचा वास येत असतो. तेव्हा तो म्हणत असतो हे बघ, मी तुला हवे तेवढे पैसे धर, हवे तेवढे पैसे देतो, पण तू मला आता महाजनांच्या घरी घेऊन चल, महाजनांचा बंगला आहे ना, तिथे मला घेऊन चल. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश आलेला असतो आपली गाडी घेऊन. आकाश बघतो तर काय, यशपाल काका रिक्षावाल्यांबरोबर भांडत असतात. तेव्हा इथे आकाश त्यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा यशपाल म्हणत असतो की हे बघ, मी रोज दारू पितो, रोज रोज दारू पितो मी, माझ्याकडे खूप पैसा आहे, खूप पैसा आहे, खूप पैसा आला आहे माझ्याकडे. अरे सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडली मला, कळते का तुला? आणि आता माझ्याकडे खूप पैसा येणार आहे. तेव्हा मी घाबरत नाही कुणाला, लोक मला नमतात, लोक माझ्यासमोर नमतात, मी कुणाला घाबरत नाही. तेव्हा इथे रिक्षावाले म्हणतात हे बघा, एवढ्या जवळच्या अंतरावर मी या बाजूने रिक्षा घेऊन येणार नाही आहे. तेव्हा यशपाल म्हणतो का, या बाजूने काय येणार नाही तू? रस्त्यामध्ये काचा टाकल्यात का? सांग ना, काचा टाकल्यात, रस्त्यामध्ये काचा आहेत का ते सांग. तेव्हा रिक्षा म्हणतो नाही रे बाबा, तसं नाही आहे, आता रिक्षा बंद केली मी, आता घरी जातो मी. तेव्हा मी आता इथे कुणालाही घरी सोडणार नाही आहे, नको आहे मला आता गिराईक. तेव्हा यशपाल इथे खूप दारू प्यालेला असतो. आकाश म्हणतो यशपाल काका चला, माझ्याबरोबर घरी चला. तेव्हा यशपाल म्हणतो ए बाबा, कोण आहेस तू, सांग ना कोण आहेस. तेव्हा आकाश म्हणतो मी आकाश महाजन आहे, चला बसा गाडीमध्ये, चला मी तुम्हाला घरी सोडतो. तेव्हा इकडे रिक्षावाले दादा म्हणतात जा रे बाबा जा, याला घेऊन जा. मला असं वाटतंय की हा म्हणतोय मी रोज दारू पितो म्हणून, हा रोज दारू पित असेल, पण एवढी महागडी दारू हा पहिल्यांदा प्यायला असेल, म्हणूनच याचं डोकं असं फिरलंय असं वाटतंय मला, असं इकडे आता रिक्षावाले दादा म्हणत असतात. त्यानंतर इथे यशपालला गाडीमध्ये आता मागच्या बाजूला ठेवलेलं असतं. तेव्हा इकडे आकाशला खूप जास्त रागसुद्धा आलेला असतो, कारण यशपाल एवढी दारू प्यालेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो यशपाल काका, अहो काय आहे, समाजसेवक आहात ना तुम्ही, मग दारू पिता? मला तर वाटलं होतं की तुम्ही ड्रिंक वगैरे करत नसाल म्हणून. तेव्हा यशपाल म्हणतो काय, ड्रिंक वगैरे करत नसेन, का नाही करणार मी, मी तुमच्यासारखा त्या इकडे बारमध्ये बसून अशी थोडी थोडी दारू पित नाही. आपलं म्हणजे कसं आहे, एकदाच अशा 3-4 बाटल्या संपवायच्या, डायरेक्ट तोंडाला लावायच्या, त्या संपूर्णच बाजूला काढून ठेवायच्या. त्याच्यामुळे आता मला दारू प्यायची सवय आहे. खूप पैसा आहे ना माझ्याकडे, खूप पैसा आहे, खूप पैसा आहे माझ्याकडे. तेव्हा आकाश म्हणतो यशपाल काका, तुम्ही तर इथे NGO चालवताना, तुम्ही समाजसेवा करताना, मग तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून ते सांगा ना, कुठून आला तुमच्याकडे एवढा पैसा? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो सांगा. तेव्हा इथे यशपाल आता गप्पच असतो. अरे पैसा तेरा रंग कैसा, असं आपलं गाणं आता म्हणत असतो. तेव्हा इथे भूमीचा फोन येतो. तेव्हा तो ब्लूटूथ काढतो आणि कानाला लावतो. आकाश म्हणतो हा भूमी बोल ना. तेव्हा भूमी म्हणते आकाश तू निघालच का, तुझी झाली का महत्त्वाची मीटिंग, सांग ना, क्लायंट भेटले होते. तेव्हा इकडे आकाश म्हणतो हो भूमी, मीटिंग माझी व्यवस्थित झाली. तेव्हा इथे अरे काय बोलतोयस तू, मी बोलतोय ना, ऐक ना माझं. तेव्हा इकडे आकाश म्हणतो हो हो काका, मी तुमचंच ऐकतोय, बोला ना. तेव्हा भूमी म्हणते आकाश तुझ्या गाडीमध्ये यशपाल काका आहेत का? तेव्हा आकाश म्हणतो हो ना, अगं खूप जास्त ड्रिंक केलं आहे त्याने, दारू प्यायले, ते झिंगलेत पूर्ण,
एका रस्त्यामध्ये रिक्षावाल्याबरोबर भांडत होते. तिथून मी त्यांना गाडीमध्ये टाकले आणि आता घरी घेऊन येतोय. आकाश म्हणतो, भूमी मी तुझ्याबरोबर नंतर बोलतो. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की यशपाल काका एवढी दारू प्यायलेत, त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, किती दारू प्यायलेत ते. तेव्हा इकडे भूमी आता विचारात पडलेली असते की नक्की ही सगळी काय गडबड आहे. यशपाल काका दारू पिऊन का बरं त्या रिक्षावाल्याबरोबर भांडत असतील. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी आहे ना काही काही लोकांच्या बाबतीत बरोबर विचार करते. तिने यशपाल काकांना सुद्धा बरोबर ओळखलं होतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, डॉक्टर म्हणतात की अमोली, मला असं वाटते कदाचित भूमी येत नसेल बाळाला दूध द्यायला, दूध पाजायला, म्हणूनच बाळ आजारी पडले. तेव्हा इथे अमोली म्हणते की आपल्याला लवकरात लवकर एक दुसरी बाई शोधून काढावीच लागेल. तर इथे यशपाल दारू पिऊन आलेला असतो. तो म्हणतो की सगळेजण घाबरतात मला. रागिनी ताई आहे ना, रागिनी ताई, तिने सुद्धा माझ्यासमोर नमतं घेतलंय, ती सुद्धा मला घाबरते, कळलं का. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, का रागिनी आत्या तुला का घाबरते. तेव्हा इकडे रागिनी बाहेर आलेली असते आणि ती आता यशपालकडे बघतच राहते. तर इकडे भूमी आकाशला म्हणत असते की आकाश तू अमोलीला फोन कर ना. तेव्हा आकाश म्हणतो अमोलीला फोन केला तर तर ती फोन उचलणार नाही. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त वाईट वाटतं.